नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के स्पर्धा परीक्षा आरत या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. कधी विचार केलाय सायकल चालवायला शिकताना सुरुवातीला किती धडपड होते? तोळ सांभाळताना 100 वेळा चुका होतात, पण एकदा का ती कला जमली की ती सवय आयुष्यभर विसरता येत नाही, बरोबर ना? आज आपण अगदी याच अद्भुत प्रक्रियेवर प्रकाश टाकणार आहोत. मानवी मन नवीन ज्ञान नेमकं कसं आत्मसात करतं, आपल्या सवयी कशा निर्माण होतात आणि आपल्या वर्तनात कसे बदल घडतात, यामागे असलेलं अतिशय रंजक असं मानसशास्त्र आपण आज डिकोड करणार आहोत. तर मानवी अनुभवाशी जोडलेल्या एका अत्यंत मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. आपण एखादी पूर्णपणे नवीन गोष्ट नेमकी कशी शिकतो? जेव्हा आपण एखादं नवीन कौशल्य शिकतो, एखादी भाषा आत्मसात करतो किंवा अगदी साधी रोजची सवय लावतो, तेव्हा आपल्या मेंदूत आणि वर्तनात नेमकी कोणती गुंतागुंतीची प्रक्रिया घडत असते? हा काही केवळ हवेत विचारलेला प्रश्न नाहीये बरं का. यामागे एक सखोल आणि भक्कम शास्त्र दडलंय. चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर आणि त्यामागचं वैज्ञानिक आधार आपण शोधूया. आता मुख्य विषयाच्या खोलात जाण्यापूर्वी उपपत्ती म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊया. उपपत्ती, ज्याला इंग्रजीत थ्योरी म्हणतात, म्हणजे एखादी घटना का घडते याचं विश्लेषण करणारी एक तार्किक रचना. आता हे जरा सोप्या भाषेत पाहूया. जसं आपण आपल्या आजूबाजूला किंवा शेजारी काय घडतंय याचं मोठ्या कुतूहलाने विश्लेषण करत असतो ना, अरे त्याने असं का केलं असावं, असा आपण अंदाज बांधतो. शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये अगदी हेच केलं जातं, पण अत्यंत वैज्ञानिक आणि नियंत्रित पद्धतीने. थोडक्यात, एखादी कृती का घडते, कशी घडते आणि ती घडण्यासाठी कोणते घटक कारणीभूत असतात याचं अत्यंत शास्त्रीय विवेचन म्हणजे उपपत्ती. या संपूर्ण विश्लेषणाची रूपरेषा आपण कशी ठेवलीये ते पाहूया. आपण उपपत्ती म्हणजे काय हे पाहिलंच आहे. पुढे आपण अध्ययन उपपत्तींचे वर्गीकरण, थॉर्नडाईक आणि पॅव्लोव यांचे जगप्रसिद्ध प्रयोग आणि सर्वात शेवटी या सगळ्याचा आपल्या रोजच्या जीवनात आणि शिक्षणात काय उपयोग होतो हे अतिशय रंजक पद्धतीने समजून घेणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्याकडे वळूया आणि उपपत्तीची मूळ संकल्पना समजून घेऊया. आता इथे हा फरक पहा. हा खूपच बोलका आहे. ज्याप्रमाणे आपण नैसर्गिकरित्या दैनंदिन घडामोडींचं गप्पांमधून विश्लेषण करतो, तशीच अफाट उत्सुकता हे संशोधक वापरतात. फक्त फरक इतकाच की इथे गप्पांऐवजी नियंत्रित प्रयोग असतात. एखाद्या व्यक्तीची बौद्धिक प्रगती कशी होते, विशिष्ट परिस्थितीमुळे वर्तनात कसे बदल होतात, हे सगळं मोजलं जातं आणि त्यातून अचूक निष्कर्ष काढले जातात. आणि अशाच अचूक प्रयोगांमधून अध्ययनाचे काही अत्यंत भक्कम सिद्धांत तयार झाले आहेत. पुढे जाऊया. आता वेळ आहे हे पाहण्याची की या उपपत्तींचे किंवा सिद्धांतांचे वर्गीकरण नेमकं कसं केलं गेले. आता इथे लक्ष द्या. संशोधकांनी शिकण्याच्या या विविध मानसशास्त्रीय संकल्पनांचे प्रामुख्याने 3 मोठे गट पाडले आहेत. पहिला आहे साहचर्यवादी, दुसरा ज्ञानात्मक आणि तिसरा आधुनिक विचारप्रवाह. ज्ञानात्मक उपपत्ती माणसाच्या अंतर्गत विचार प्रक्रियेवर भर देतात, तर आधुनिक उपपत्ती आजच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून अध्ययनाकडे पाहतात. पण यातला अत्यंत पायाभूत आणि खऱ्या अर्थाने रंजक प्रवाह कोणता असेल तर तो म्हणजे साहचर्यवादी गट. या उपपत्ती उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यातील सहसंबंधावर लक्ष केंद्रित करतात. उद्दीपक म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी आपल्याला प्रतिक्रिया देण्यास प्रवृत्त करते, आणि प्रतिसाद म्हणजे आपण केलेली कृती. याच उद्दीपक प्रतिसाद सिद्धांतावर आपले पुढचे काही अत्यंत प्रसिद्ध प्रयोग आधारित आहेत. आणि इथून खरी गंमत सुरू होते. आपण आता एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या जगप्रसिद्ध प्रयत्न प्रमाद उपपत्तीकडे वळतोय, ज्याला साध्या सोप्या भाषेत चुका आणि शिका असंही म्हणतात. तर थॉर्नडाईकने अध्ययनाची ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी एक अत्यंत भारी प्रयोग केला. त्याने अन्नाच्या शोधात असलेल्या एका भुकेलेल्या मांजराला एका विशेष पेटीत ठेवलं. पेटीबाहेर एक चविष्ट मासा ठेवला होता. आता साहजिकच सुरुवातीला ते मांजर बाहेर पडण्यासाठी सैरावैरा पळतं, ओरखडतं, खूप धडपडतं. पण अचानक एका क्षणी चुकून त्याच्याकडून पेटीतली एक दोरी ओढली जाते, दार उघडतं आणि त्याला तो मासा खायला मिळतो. थॉर्नडाईकने हाच प्रयोग अनेक वेळा पुन्हा पुन्हा करून पाहिला आणि त्यांना काय आढळलं माहितीये? प्रत्येक नव्या प्रयत्नात मांजराच्या त्या निरर्थक हालचाली आणि चुका कमी होत गेल्या. आणि शेवटी असं झालं की ते मांजर थेट तीच दोरी ओढून बाहेर पडायला शिकलं. या एका प्रयोगाने सिद्ध केलं की प्राणी आणि अर्थात मानवसुद्धा
सतत प्रयत्न करून आणि चुका कमी करूनच गोष्टी शिकत असतात. आता या एका प्रयोगातून फक्त निष्कर्षच निघाले नाहीत, तर काही मूलभूत नियमही तयार झाले, ते पाहूया. मांजराच्या त्या प्रयोगावरून थॉर्नडाईकने अत्यंत सखोल विचार केला आणि अध्ययनाचे 3 मूलभूत नियम मांडले. हे नियम आजही प्रत्येक विद्यार्थ्याला आणि सामान्य माणसाला अगदी तंतोतंत लागू होतात. पहिला आहे तत्परतेचा नियम. सोप्या भाषेत सांगायचं तर जोपर्यंत व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या शिकण्यासाठी तयार नसते तोपर्यंत ती शिकूच शकत नाही. म्हणजे झोपेत असलेल्या माणसाला तुम्ही गणित नाही शिकू शकत, बरोबर ना? दुसरा आहे सरावाचा नियम. कोणतीही नवीन गोष्ट पक्की करायची असेल तर तिचा वारंवार सराव होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तिसरा, जो सर्वात प्रभावी आहे, तो म्हणजे परिणामाचा नियम. एखादी कृती केल्यावर मिळणारा परिणाम जर सुखद असेल तर आपण ती कृती पुन्हा पुन्हा करायला प्रवृत्त होतो. हा परिणामाचा नियम मानवी वर्तनाचा खरोखरच एक मोठा आधारस्तंभ आहे. हे अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट करतं की जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याने गणिताचं अवघड उत्तर बरोबर सोडवलं आणि त्याला शिक्षकांकडून छानशी शाबासकी मिळाली किंवा वहीत एक स्टार मिळाला, की तो विद्यार्थी प्रचंड प्रेरित होतो. तो मिळालेला आनंद आणि यश त्याला पुढचं गणित सोडवण्यासाठी प्रचंड उत्साह देतं. या सुखद परिणामामुळे त्याचं अध्ययनाशी असलेलं नातं अधिक दृढ होतं. याउलट जर एखाद्या प्रयत्नानंतर शिक्षा किंवा वाईट अनुभव आला तर ती कृती करण्याची इच्छा आपोआप नष्ट होते आणि तो संबंध क्षीण होतो. चला, आता एका दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या उपपत्तीकडे वळूया. इव्हॅन पॅव्लॉव यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती, ज्याला क्लासिकल कंडिशनिंग असेही म्हणतात. साहचर्यवादी अध्ययनातली ही एक मोठी आणि खऱ्या अर्थाने क्रांतिकारक भर आहे. पॅव्लॉव यांचा कुत्र्यावरील हा प्रयोग मानसशास्त्राच्या इतिहासात अक्षरशः सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. सवयी कशा जडतात हे त्यांनी थेट दाखवून दिलं. सुरुवातीला कुत्र्यासमोर अन्न ठेवलं की त्याला स्वाभाविकपणे लाळ सुटायची. त्यानंतर पॅव्लॉव यांनी अन्नासोबत एक घंटा वाजवायला सुरुवात केली. काही काळ हे असंच चालू राहिलं. अन्न आणि घंटा या 2 गोष्टी मेंदूत एकत्र जोडल्या गेल्या. त्यानंतर त्यांनी एक थक्क करणारा प्रयोग केला. त्यांनी अन्न दिलंच नाही, फक्त घंटा वाजवली आणि आश्चर्य म्हणजे तरीही कुत्र्याला लाळ सुटली. याचा अर्थ काय? तर एका तटस्थ आवाजाची अन्नाशी इतकी घट्ट सांगड घातली गेली की मेंदूने एक नवीन आणि अत्यंत प्रबळ सवय तयार केली. इथला सर्वात मोठा आणि रंजक शोध हा आहे की एका जैविक प्रतिक्रियेकडून पूर्णपणे सवयीच्या कृत्रिम प्रतिक्रियेकडे झालेला हा बदल खूप काही सांगून जातो. अन्नामुळे भूक लागणं ही एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे, पण एका निर्जीव घंटेच्या आवाजाला अन्नाशी जोडून शरीर जेव्हा त्याच तीव्रतेने प्रतिसाद देतं ना, तेव्हा तिथे कंडिशनिंग झालेलं असतं. आपणही आपल्या आयुष्यात अशा अनेक कृत्रिम गोष्टींना नैसर्गिक प्रतिक्रिया द्यायला नकळतपणे शिकलेलो असतो. आता आपल्या मनात विचार येत असेल की या प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांचा आपल्या प्रत्यक्ष जीवनात किंवा शिक्षणात काय उपयोग? तर आता आपण त्याच प्रत्यक्ष उपयोगांकडे वळत आहोत. हे सगळे ऐतिहासिक प्रयोग म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान किंवा रंजक गोष्टी अजिबात नाहीत. हे आधुनिक शिक्षण पद्धतीचा आणि मानवी वर्तनाचा भक्कम पाया आहेत. शाळेची घंटा वाजल्यावर मुले आपोआप पळत वर्गात का जातात? कारण त्यांचा मेंदू वेळेला आणि घंटेच्या आवाजाला जोडायला शिकलेला असतो. जेव्हा शाळेत कमळाचा असं शिकवलं जातं तेव्हा आपण एका अनोळखी अक्षराची एका ओळखीच्या चित्राशी सांगड घालत असतो. चांगलं वागल्यावर पाठीवर पडलेली कौतुकाची थाप हा थॉर्नडाईकचा परिणामाचा नियमच वापरत असते. इतकंच काय, दवाखान्यात गेल्यावर तिथल्या विशिष्ट वासामुळे लहान मुले रडायला का लागतात? कारण त्या वासाची त्यांच्या मेंदूतील इंजेक्शनच्या वेदनेशी एक न दिसणारी जोडणी झालेली असते. हे सगळं पॅव्लॉव आणि थॉर्नडाईक यांच्याच उपपत्तींचे अगदी जिवंत उपयोग आहेत. या विश्लेषणाचा शेवट करताना एका अत्यंत रंजक प्रश्नावर आपण सर्वांनी नक्कीच विचार करायला हवा. आपल्या स्वतःमध्ये अशा किती सवयी आहेत ज्या या नियमांमुळे नकळतपणे घडत आहेत? आपला फोन वाजला नाही तरी नुसत्या व्हायब्रेशनसारख्या भासाने आपण फोन का तपासतो? एखाद्या विशिष्ट गाण्याची धून ऐकल्यावर अचानक जुन्या आठवणी का दाटून येतात? आपण खरंच नेहमी जाणीवपूर्वक वागतो की अशाच जुन्या सवयी आणि कंडिशनिंगचे परिणाम आहोत? मानवी मेंदूचं हे कोडं खरोखरच अफाट आणि अचंबित करणारं आहे. यावर नक्की विचार करा आणि कुतूहल जपत रहा. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. ही बेसिक माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक आणि कमेंट जरूर करा. आणि आणखीनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करायला विसरू नका.